महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर बरेचसे नेते उतू 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 करतात। ते काय म्हणतात मराठीत, असं गावरानी मराठी येत नाही, जेवढी येते तेवढीच येते वा। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर बरेचसे नेते उतू 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 करतात। ते काय म्हणतात मराठीत, असं गावरानी मराठी येत नाही, जेवढी येते तेवढीच येते वा। काय पण मला गर्व आहे की मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहे आणि मराठी मातृभाषा नसून सुद्धा मराठी बोलायचा अभिमान मला वाटते की प्रत्येक मंचावर जाऊन मी ज्या पद्धतीने मराठी शिकली, लोक हसायचे, पण मी मराठी बोलण्याचा प्रयत्न कधी सोडला नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत मराठीचा अभिमान राहील। कारण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे आणि ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता ती भाषा सगळ्यात पहिले, ती भाषा सगळ्यात पहिले मी माझी मराठी ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, ज्या जन्मभूमी आहे, जी कर्मभूमी आहे, ती मराठीला मी समोर ठेवणार आहे। पण ज्या हिंदुस्थान मध्ये आम्ही असतो त्या हिंदी भाषाला सुद्धा आमचा दुसरे क्रमांकावर, आम्ही हिंदी भाषाला सुद्धा सन्मान करतोच। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याच्यात कुठेही दुमत नाही। आणि जे नेते आहे ना, उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी, जे बाहेर येऊन जे स्वतःची राजकीय पोळी शेकण्याकरिता जे देवेंद्र फडणवीसजीवर टीका करतात, त्यांचे मंत्रिमंडळावर टीका करतात, मराठी हिंदी भाषाचे मधात जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तिथे जेवढे विद्यार्थी आहे सगळे विद्यार्थ्यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही उद्धव ठाकरेजींना आणि राज ठाकरेजींना प्रश्न विचारणार नाही काय की तुम्ही ज्या मराठी भाषाचं घेऊन तुमचे जीवनातले राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करताय, तुमचे जे मुलं आहे ते मराठी शाळेत शिकल्या की इंग्रजी भाषेत शिकल्या? फक्त एवढा प्रश्न तुम्ही सगळे विचारणार की नाही? किती लोकांना वाटते की त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेत शिकवला की नाही शिकवला? किती लोकांना वाटते की तुम्ही ते प्रश्न त्यांना विचारणार की नाही विचारणार?